नमस्कार मित्रांनो. महाराष्ट्रातील इतिहासात सर्वप्रथमच सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने म्हणजे बारामतीमधील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने 4,000 रुपये प्रति टन हा भाव 2025-26 या गाळप हंगामासाठी म्हणजेच मागील हंगामासाठी हा जाहीर करून शेतकऱ्यांना खूप मोठा दिलासा दिला आहे. यामध्ये 3 टप्पे असून जानेवारी पर्यंत ज्या शेतकऱ्यांनी ऊस दिला आहे त्या शेतकऱ्यांना 3800 रुपये भाव, तर फेब्रुवारीमध्ये ज्या शेतकऱ्यांनी ऊस दिलेला आहे त्यांना 3,900 रुपये भाव, तर मार्चमध्ये ज्या शेतकऱ्यांनी गाळपासाठी ऊस दिला आहे अशा शेतकऱ्यांना 4,000 रुपये भाव हा जाहीर करण्यात आला आहे. आणि या भावाप्रमाणे त्यांचे पैसे म्हणजे पहिला हप्ता वगळून इतर जे पैसे आहेत ते त्यांच्या खात्यावर लवकर जमा करण्यात येणार असून आज झालेल्या बैठकीत सुनेत्राताई पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला असून सोमेश्वर सहकारी साखर कारखाना हा सर्वोच्च भाव देण्याचा विक्रम हा महाराष्ट्रात केलेला आहे. सोमेश्वर कारखान्याने 2025-26 या गाळप हंगामात गाळप झालेल्या ऊसासाठी तब्बल 3800 रुपये प्रति टन असा महाराष्ट्राच्या साखर उद्योगाच्या इतिहासातील आजवरचा सर्वोच्च अंतिम दर आज जाहीर केलेला आहे. ही रक्कम FRP पेक्षा 515 रुपये अधिक आहे. विशेष म्हणजे फेब्रुवारी आणि मार्च मध्ये ज्यांचा ऊस तुटलाय अशा शेतकऱ्यांना तर अनुदानासहित 3,900 व 4,000 रुपये प्रति टन असा विक्रमी दर मिळणार आहे. सोमेश्वरचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांच्या अध्यक्षतेखाली आज संचालक मंडळाच्या झालेल्या बैठकीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ताळेबंदानुसार 3800 रुपये प्रति टन असा अंतिम दर देण्याचा निर्णय घेतला आहे. या निमित्ताने सोमेश्वरनं स्वतःचा 2023-24 हंगामाचा 3,571 रुपये प्रति टनाचा विक्रम मागे टाकला आहे. तसेच सोमेश्वरने सलग 9व्या वर्षी 3,000पेक्षा अधिकचा दर हा दिलेला आहे. सोमेश्वरची FRP प्रति टन 3,285 रुपये असून शेतकऱ्यांना पहिली उचल 3,300 रुपये अदा करण्यात आले आहेत. आता उर्वरित प्रति टन 500 रुपये दिवाळीपूर्वी मिळणार असून सभासदांची दिवाळी खात्रीने गोड होणार आहे असल्याचे समाधानाचे वातावरण पसरले आहे. आतापर्यंत राज्यात कोल्हापूरच्या भोगावतीने 3,653 रुपये 2025-26 साठी, तर माळेगावने 3,636 रुपये 2023-24 ला प्रति टन असे सर्वोच्च दर दिले होते. कोल्हापूर सांगलीतील कारखान्यापेक्षा अर्धा ते 1% साखर उतारा कमी असताना सोमेश्वरने ही बाजी मारली आहे. सोमेश्वरने सारख्याच हंगामात 12,98,000 टन गाळप करत 12.27% साखर उतारा राखत 15,57,000 क्विंटल साखर निर्मिती केली आहे. 12,53,00,000 वीज निर्मिती करत 8,36,00,000 युनिटची विक्री केली आहे. तसेच 86 लाख लिटर अल्कोहोल व 43 लाख लिटर इथेनॉलचे उत्पादन केले आहे. अजितदादा यांच्या कडक शिस्तीमुळे राज्यातील सर्वोच्च दर हा कारखाना देऊ शकला असल्याचे मत अध्यक्ष आणि उपाध्यक्षांनी व्यक्त केले आहे. त्यांच्या स्मृतींना हा निर्णय अर्पण असेही त्यांनी सांगितले आहे. महाराष्ट्रात हा सर्वात विक्रमी दर देऊन सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने हा विक्रम केलेला आहे. आता आपण वारंवार 2026-27 ला 4,000 रुपये भाव मिळेल असे व्हिडिओ बनवत असताना मागच्या वर्षीच 4,000 रुपयाचा दर देऊन 2026-27 ला हा कारखाना 4,000च्या वर भाव देईल अशी शक्यता आता निर्माण झाली असून याचा आदर्श इतरही कारखाने घेतील अशी अपेक्षा करूया. धन्यवाद.